स्वतःची तुलना इतरांशी करू नका. एकेकाळी एका जंगलामध्ये एक कावळा राहत होता. तो त्याच्या आयुष्यात खूप समाधानी होता. पण एकदा त्याला एका जंगलात एक हंस दिसला आणि तो पाहतच तो विचार करू लागला की हा प्राणी किती सुंदर आहे. असा प्राणी मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. स्वच्छ आणि पांढरा या जंगलातील इतरांपेक्षा ते खूपच पांढरे आणि सुंदर आहे, म्हणून ते खूप आनंदी असले पाहिजे. कावळा राजहंसाकडे गेला आणि विचारले, भाऊ, तू खूप सुंदर आहेस, म्हणून तुला खूप आनंद झाला असेल. राजहंस म्हणाला, हो, मी पोपटाला पाहेपर्यंत खूप आनंदी होतो. ते पाहिल्यानंतर पोपट हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर प्राणी आहे असे वाटते. आपल्या दोघांचा एकच रंग आहे, पण पोपटाच्या अंगावर 2 रंग आहेत. त्याच्या गळ्याला लाल रंगाचा घेरा आहे. तो चमकदार हिरव्या रंगाचा होता. खरंच तो खूप सुंदर होता. आता कावळ्याला वाटले की राजहंस पोपटाला सर्वात सुंदर म्हणतोय, म्हणून त्याला पाहावे लागेल. कावळा पोपटाकडे गेला आणि विचारले, भाऊ, तुला प्रत्येकी 2 रंग मिळाल्यामुळे तू खूप आनंदी असशील. यावर पोपट म्हणाला, हो, मी मोर पाहीपर्यंत आनंदी होतो. माझ्याकडे 2च रंग आहेत, पण मोराच्या अंगावर अनेक रंग आहेत. आता कावळ्याने विचार केला, मी सर्वात जास्त आनंदी कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे आता मोराला भेटावेच लागेल. कावळ्याने जंगलात मोराचा शोध घेतला, पण त्याला पूर्ण जंगलात एकही मोर सापडला नाही. आणि मोराला शोधत शोधत तो एका प्राणी संग्रहालयात पोहोचला आणि बघितले की मोराला बघायला बरेच लोक आले होते आणि आजूबाजूला मोठी गर्दी झाली होती. ते सगळे निघून गेल्यावर कावळ्याने मोराला विचारले, भाऊ, तू जगातील सर्वात सुंदर प्राणी आहेस आणि तू रंगीबेरंगी आहेस. लोक तुझ्यासोबत फोटो काढतात. तुला खूप छान वाटत असेल आणि तुम्ही या जगातील सर्वात आनंदी प्राणी असाल. यावर मोर म्हणाला, भाऊ, मी जरी सुंदर असलो तरी काय फरक पडतो. लोक मला प्राणी संग्रहालयात कैद करतात, पण तुम्हाला प्राणी संग्रहालयात कोणीही कैद करत नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठेही फिरू शकतात. म्हणून तुम्ही जगातील सर्वात समाधानी आणि आनंदी प्राणी असले पाहिजे, कारण तुम्ही मुक्तपणे जगतात. कावळ्याला आश्चर्य वाटले, कारण दुसऱ्याने त्याला त्याच्या जीवनाचे महत्त्व सांगितले. मित्रांनो, आपणही असेच करतो. आपण आपल्या आनंदाची आणि गुणांची तुलना इतरांशी करतो, ज्याचे राहणीमान आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असते. आपल्याला जीवनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या फक्त आपल्याजवळ असतात, पण त्याचे महत्त्व समजून आपल्याला आनंद होत नाही. पण इतरांचा छोटासा आनंदही आपल्याला मोठा वाटतो, तर आपल्याच मोठ्या आनंदाकडे आपण दुर्लक्ष करतो. Like, comment, and subscribe.